हाय गाईज, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये या OTGचा अनबॉक्सिंग व्हिडिओ पाहिलेला होता. तर आज आपण या OTGमध्ये पिझ्झा बनवणार आहोत. तर मी टेम्परेचर ठेवलेलं आहे 150 डिग्री आणि 10 मिनटासाठी याला आपण आता प्रीहीट करणार आहोत. तर आता आपण पिझ्झा बेस घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता आता आपला OTG हा प्रीहीट होत आहे. तर पिझ्झा बेसवर मी मेयोनीज टाकलेला आहे. आता आपण याच्यावर पिझ्झा सॉस टाकणार आहोत. आता हे दोन्ही छान मिक्स करून आपण हे पिझ्झा बेसवर पूर्णपणे स्प्रेड करून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेयोनेज व पिझ्झा सॉसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. चला तर मग आता आपण याच्यावर टॉपिंग टाकूया. माझ्याकडे हे काही पनीरचे क्यूब्स आहेत, तर ते मी याच्यावर टाकलेले आहे. आणि ही शिमला मिरची आहे, तर ती मी अशी ही लांब लांब कापून घेतलेली आहे आणि ती याच्यावर टाकून घेऊयात. हे मी टोमॅटो असे कट करून घेतलेले आहेत, तर ते टाकलेले आहेत. आणि आता हे स्वीट कॉर्न टाकूयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही याच्यावर टॉपिंग म्हणून टाकू शकता. आणि हा थोडा कांदा घेतलेला आहे मी, तर तो याच्यावर टाकत आहे. आता आपण याच्यावर चीज टाकूयात. आता आपण याच्यावर मिक्स हर्ब्स टाकूयात. आणि आता आपण याच्यावर चिली फ्लेक्स टाकूयात. आपला पिझ्झा आता तयार झालेला आहे. आता आपण याला ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवून देऊया. तर मी 10 to 15 मिनटासाठी याला बेक करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर पिझ्झा बेस हा क्रिस्पी आवडत असेल तर तुम्ही टेम्परेचर थोडं वाढवू शकता आणि टाईम थोडा कमी करू शकता. मग त्यामुळे तुमचा पिझ्झा बेस हा क्रिस्पी बनेल. मी हा 15 मिनटासाठी ठेवलेला आहे.
चला तर मग बघूया आता हा पिझ्झा तयार झाल्यावर कसा दिसत आहे. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकल ते तुम्हाला दिसतील. तर हा आपला पिझ्झा असा दिसत आहे. आणि तुम्ही बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.